आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार पात्रता प्रकरणी आज सुनावणी विधान भवनामध्ये सकाळी 10 वाजता सुनावणीला सुरुवात होणार। उद्या महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये जागा वाटपाचा निर्णय होईल। काँग्रेसचे नेते नाना पटोलेंची माहिती। भुजबळांच्या नेतृत्वातील बैठकीमध्ये कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती आणि शिंदे समिती रद्द करण्याचा ठराव। 3 फेब्रुवारीला नगरमध्ये मेळावा तर महाराष्ट्रामध्ये यात्राही काढणार। एकीकडे ओबीसींवर अन्याय होणार नाही असं सरकार सांगतंय, मात्र दुसरीकडे ओबीसींच्या लेकरांचा तोंडचा घास काढून घेतला जातोय। छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहे। ओबीसींच्या टक्क्याला कुठेही धक्का लागलेला नाही, भुजबळांचा गैरसमज चर्चेनं दूर करणार, फडणवीसांची प्रतिक्रिया। छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी जरांगे आज किल्ले रायगडावर जाणार। नवीन कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत सावध रहा, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांची आज ईडी चौकशी। सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयामध्ये चौकशी होणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर, जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेणार। खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर, वेल्हा तालुक्यामधल्या आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या हळदी कुंकू समारंभामध्ये सहभागी होणार। कोकणात रिफायनरी करणारच, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा निर्धार, तर रिफायनरी होऊ न देणाऱ्यांची ताकद किती आहे, नारायण राणेंचा टोला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रतापगडाची पाहणी, श्रीकांत शिंदेंसह प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती। तुळजाभवानी मंदिरामध्ये मुख्यमंत्री शिंदेंकडून आरती। प्रतापगडाच्या संवर्धनासाठी 100 कोटींचा आराखडा, प्रतापगडाच्या संवर्धनासाठी शासन कमी पडणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते गुरुद्वारा साहिबच्या नूतनीकृत दरबार हॉलचं उद्घाटन, फडणवीसांसह इतर मान्यवरांची उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती। बीडच्या माजलगावमध्ये एका लग्न सोहळ्यामध्ये पंकजा मुंडे आणि जरांगे पाटील एकत्र, माजलगावमध्ये भाजप तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला दोघांची उपस्थिती। मागासवर्ग आयोगाचं सर्वेक्षण सुरू, मुंबईमध्ये 39 लाख कुटुंबांचं सर्वेक्षण 7 दिवसात करण्याचे उद्दिष्ट। राज्यातील किमान तापमानामध्ये 3 ते 4 अंश सेल्सिअसनं वाढ, बुधवारपासून राज्यामध्ये थंडी वाढण्याचा अंदाज। पुण्यात थंडीचा कडाका कायम, किमान तापमान 14 अंशांवर, 8 फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट राहण्याची शक्यता। मुंबई बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वाहतूक बदल, जांभूळवाडी पूल परिसरामधील मुंबईकडे Every journey, every adventure, even that school reunion. Celebrate your journeys with a bold new companion, Škoda Kushaq. Škoda. इंडियाचे नंबर 1 सिप्लाटिन याचं पोविडॉन आयोडीन स्किन इन्फेक्शन्सवर परिणाम करतं आणि त्वचा सोलवटणे, कापणे आणि जळण्यावरही। सिप्लाटिन स्किनचं फर्स्ट एड। हॅलो शीला देसाई, तुमच्या कंपनीतून फोन घेतला होता, हा ऑन नाही होत। चूक झाली। तुम्ही एक काम करा, तुमचा अकाउंट नंबर पाठवा, पैसे तुमच्या अकाउंटला रिफंड केले जातील। आता पाठवतो ताई। भाऊ, UPI म्हणतं कोणत्याही कंपनीशी संपर्क साधायचा असेल तर त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जा आणि पहा। आपल्या पैशांची काळजी स्वतःच घ्या, यांची मी घेतो। आणि फोन खाली ठेव, नाहीतर डोळे काढू। तुम्ही ही माहिती शेअर करा आणि आपल्या आजूबाजूच्या भोळ्यांना वाचवा। आता जीवन साथी फ्री आहे, म्हणजे बायोडाटा तयार करणं आणि मॅचला मेसेज करणं दोन्ही विनामूल्य आहे, कोणत्याही बंधनाशिवाय। तर आजच डाउनलोड करा जीवन साथी ॲप। रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास। आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे। गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला। 24 तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली, जी ते आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे। मराठा समाजाचं सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत 23 जानेवारीपासून युद्ध पातळीवर सर्वेक्षण सुरू। 23 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत होणार सर्वेक्षणाचं काम। सर्वेक्षण करण्यासाठी 36 जिल्हे, 27 महानगरपालिका, 7 कॅन्टोन्मेंट क्षेत्रात प्रशिक्षण। मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध। रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास। ह्या मातीवर घर सगळ्या विचार बेटा, घर आयुष्यात एकदाच बनतं। विश्वास ठेवा, घर मजबूतच बनणार। एक आहे संधी, यात सगळं लावेन, आपल्या ध्येयासम मजबूत एक घर बनवेन। पाठवा फक्त अल्ट्राटेकच। अल्ट्राटेकच का? तुम्हीच तर म्हटलं होतं की घर आयुष्यात फक्त एकदाच बनतं।
घर एक, संधी एक, म्हणूनच सिमेंटही देशाचं नंबर 1. अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सिमेंट. नवीन बजाज 100% प्युअर कोकोनट ऑइल. ह्याचा फ्रेश सुगंध मिळतो निवडक नारळांपासून आणि जे आहे 100% शुद्ध. बजाज 100% प्युअर कोकोनट ऑइल. A23च्या दुनियेमध्ये 6 कोटी जेन्युइन गेमर्स आहेत. इथे प्रत्येक गेम फेअरच नाही, सेफ देखील आहे. आणि हा भरोसा 17 वर्ष आहे. चला एकत्र खेळूया, टेन्शन फ्री. A231. या खेळात व्यसन लागणे किंवा आर्थिक जोखीम शक्य आहे. जबाबदारीपूर्वक खेळा. भरली वांगी, तळली चणे, पातळ भाजी किंवा मसाला भात बनवताना त्यात सुरुची गोडा मसाला टाका आणि त्याची चव तर चाका. माझी हातवाला डायलॉग. जेव्हा हा 2.5 किलोचा हात कोणावर पडतो ना, आमचा 2.5 किलोचा हात पुरा तोडला. ओ नाही तुटलं. बांगड सिमेंट. प्रॉब्लेम माझ्यात नाहीये, बाकीच्यांच्या सिमेंट मध्ये. म्हणूनच घर बनवा ते फक्त बांगड सिमेंटने. सॉलिड घर फक्त बांगड. पायलट हो. यस सर. भाव तोड़ रहे हो. डन. I hope Priya says yes. इतना बड़ा स्टंट, एक हिंट तो देते. माचो हिंट. बड़े आराम से. आईच्या हातचं रवीने बनलेलं स्वादिष्ट व आरोग्यकारक पतंजली गाईचं साजूक तूप खा. आपल्या कुटुंबाला भेसळीच्या विषापासून वाचवा. सांगलीच्या कवठे महांकाळ शहरामधल्या होंडा शोरूमला भीषण आग लागलेली आहे. भीषण आगीमध्ये अंदाजे 30 ते 35 गाड्या जळून खाक झाल्यात. आग पसरल्यानं शेजारच्या 4 ते 5 दुकानांचं नुकसान झालंय. शोरूममध्ये लागलेली आग विझवण्याचं काम सुरू आहे. आणखीन एक बातमी परभणीतून. परभणीच्या जिंतूरमध्ये तहसीलदारांच्या वाहनाला आग लागलेली आहे. तहसील कार्यालयामध्ये उभ्या असलेल्या वाहनाला अचानक आग लागली. सुदैवानं आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. धुळे बाजार समितीमध्ये कांद्याला 150 रुपये ते 400 क्विंटल दर मिळतोय. कांदा लागवडीचा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झालेला आहे. धुळे बाजार समितीमध्ये कांद्याला 150 रुपये ते 400 क्विंटलचा दर मिळतोय. त्याच्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालाय. कांदा लागवडीचा खर्चही निघत नाहीये, त्यामुळे शेतकरी आता चिंतातूर झालाय. आता एक नजर टाकणार आहोत हेडलाईन्सवर. हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांची आज ईडी चौकशी होणार. कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये ईडी चौकशी होणार. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी. विधान भवनामध्ये 10 वाजल्यापासून सुनावणीला सुरुवात होणार. तर सुप्रीम कोर्टामध्ये जयंत पाटील विरुद्ध नार्वेकर प्रकरणामध्ये सुनावणी होणार. भुजबळांच्या नेतृत्वातल्या बैठकीमध्ये कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती आणि शिंदे समितीने रद्द करण्याचा ठराव. 3 फेब्रुवारीला नगरमध्ये मेळावा तर महाराष्ट्रामध्ये यात्राही काढणार. एकीकडे ओबीसींवर अन्याय होणार नाही असं सरकार सांगतंय. दुसरीकडे ओबीसींच्या लेकरांचा तोंडचा घास काढून घेतला जातोय. भुजबळांचा आपल्याच सरकारला घरचा आहे. ओबीसींच्या टक्क्याला कुठेही धक्का लागलेला नाही. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. भुजबळांचा गैरसमज चर्चेनं दूर करणार असल्याचीही प्रतिक्रिया. ओबीसींना कोणताही धक्का लागला नसल्याचं फडणवीसांचं स्पष्टीकरण. मात्र ओबीसींना धक्का मारून बाहेर काढलं जात असल्याचा भुजबळांचा आरोप. आम्हीही मतदान करतो म्हणून सरकारला इशारा. मराठा आरक्षण कायद्याप्रमाणेच दिलं गेलंय. इतरांना धक्का नाही. शिंदेचं स्पष्टीकरण. नेत्यांना 2 समाजामध्ये द्वेष न पसरवण्याचंही आवाहन. प्रकाश आंबेडकरांकडून एका बाजूला शिंदेच्या निर्णयाचं कौतुक तर दुसऱ्या बाजूला घेतलेला निर्णय चूक असल्याची प्रतिक्रिया. ओबीसी मेळाव्यातून भाजपवर टीकास्त्र. भिवंडीतील काही भागामध्ये आज पाणीपुरवठा बंद राहणार. पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याची महापालिकेची माहिती.
नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. सकाळचे 7:30 वाजता आहेत. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार पात्रता प्रकरणी आज सुनावणी. विधानभवनामध्ये सकाळी 10 वाजता सुनावणीला सुरुवात होणार. उद्या महाविकास आघाडीची महत्वाची बैठक. येत्या 8 ते 10 दिवसामध्ये जागा वाटपाचा निर्णय होईल. काँग्रेसचे नेते नाना पटोलेंची माहिती. भुजबळांच्या नेतृत्वातील बैठकीमध्ये कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती आणि शिंदे समिती रद्द करण्याचा ठराव. 3 फेब्रुवारीला नगरमध्ये मेळावा तर महाराष्ट्रामध्ये यात्राही काढणार. एकीकडे ओबीसींवर अन्याय होणार नाही असं सरकार सांगतंय, मात्र दुसरीकडे ओबीसींच्या लेकरांचा तोंडचा घास काढून घेतला जातोय. छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहे. ओबीसींच्या टक्क्याला कुठेही धक्का लागलेला नाही. भुजबळांचा गैरसमज चर्चेनं दूर करणार. फडणवीसांची प्रतिक्रिया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी जरांगे आज किल्ले रायगडावर जाणार. नवीन कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत सावध रहा. जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. ठाकरे गटाचे नेते रवींद्र बाईकर यांची आज ईडी चौकशी. सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयामध्ये चौकशी होणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर. जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेणार. खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर. वेल्हा तालुक्यामधल्या आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या हळदी कुंकू समारंभामध्ये सहभागी होणार. कोकणात रिफायनरी करणारच. केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा निर्धार. तर रिफायनरी होऊ न देणाऱ्यांची ताकद किती आहे, नारायण राणेंचा टोला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रतापगडाची पाहणी. श्रीकांत शिंदेंसह प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती. तुळजाभवानी मंदिरामध्ये मुख्यमंत्री शिंदेंकडून आरती. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी 100 कोटींचा आराखडा. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी शासन कमी पडणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते गुरुद्वारा साहिबच्या नूतनीकृत दरबार हॉलचं उद्घाटन. फडणवीसांसह इतर मान्यवरांची उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती. बीडच्या माजलगावमध्ये एका लग्न सोहळ्यामध्ये पंकजा मुंडे आणि जरांगे पाटील एकत्र. माजलगावमध्ये भाजप तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला दोघांची उपस्थिती. मागासवर्ग आयोगाचं सर्वेक्षण सुरू. मुंबईमध्ये 39 लाख कुटुंबांचं सर्वेक्षण 7 दिवसात करण्याचे उद्दिष्ट. राज्यातील किमान तापमानामध्ये 3 ते 4 अंश सेल्सिअसनं वाढ. बुधवारपासून राज्यामध्ये थंडी वाढण्याचा अंदाज. पुण्यात थंडीचा कडाका कायम. किमान तापमान 14 अंशांवर. 8 फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट राहण्याची शक्यता. मुंबई बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वाहतूक बदल. जांभूळवाडी पूल परिसरामधील मुंबईकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत बंद. भिवंडीच्या काही भागात आज पाणीपुरवठा बंद. शांतीनगर भागामधल्या रस्त्याच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार. तसंच पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांसाठी विशेष सुविधा. मंदिर परिसराचं सुशोभीकरणासोबत पुनर्नियोजन सुद्धा केलं जाणार. नागपूरमधल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या समापन सोहळ्यामध्ये बाचाबाची. यशवंत स्टेडियमच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रेक्षक असल्यानं मोठी गर्दी. काही काळ गोंधळाची परिस्थिती. कार्यकर्त्यांनी लोकांची समजूत काढली. साताऱ्यामधल्या कोयना धरण परिसरामध्ये 3.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का. कोयना धरणापासून पश्चिमेला 6 किलोमीटर अंतरावर केंद्रबिंदू. कोयना धरणाला कोणताही धोका नाही. नागपूरच्या उमरेड कराडला व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांची जिप्सी उलटली. चालक आणि गाईड किरकोळ जखमी. सुदैवानं मोठा अनर्थ टळला. नंदुरबारच्या सातपुडा डोंगर रांगेमध्ये 35 किलोमीटर पाठलाग करत वन विभागानं पकडली खैर जातीची लाकडं. लाकडांची तस्करी करणारे फरार. पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. भिवंडीमध्ये 3 वर्षे चिमुरडा हलवल्यानं पालकांची पोलिसात तक्रार. 2 दिवसानंतर चिमुरड्याचा मृतदेह इमारतीच्या पाण्याच्या टाकीमध्ये सापडल्यानं परिसरात हळहळ व्यक्त. नागपूरमध्ये दुचाकी कर्जासाठी अर्ज केलेल्या 168 जणांचे कागदपत्रावर चुकीचे पत्ते. बनावट कागदपत्रावर स्वस्तात दुचाकी विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती. पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचं लक्ष. जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 8 लाख कुटुंबांपैकी 5.5 लाख कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण. 5 दिवसामध्ये एकूण 60% कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झाल्याची उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांची माहिती. नंदुरबार धुळे जिल्हा जोडणाऱ्या शहादा सारंगखेडा रस्त्याची दुरुस्ती. दुरुस्तीसाठी 17 कोटी रुपयांचा खर्च. वाहनधारकांमधून समाधान व्यक्त. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याच्या कांद्याला अवघा 150 रुपये ते 400 रुपये क्विंटल दर. कांद्याचा खर्च देखील निघणं कठीण झाल्यानं शेतकरी हवालदिल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्वतंत्र कांद्याची बाजारपेठ सुरू झाल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा. नंदुरबार जिल्ह्यासोबतच गुजरात आणि धुळे जिल्ह्यामधील शेतकरी देखील कांदा विक्रीसाठी येणार.
धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामध्ये काही भागामध्ये पाण्याच्या चांगल्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांचा फळ लागवडीवर जोर. ठिबक सिंचन तसंच नवीन मल्चिंग पद्धतीचा वापर करत शेतकऱ्यांकडून टरबूज पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून थंडीच्या प्रमाणामध्ये वाढ झाल्यानं रब्बी हंगामातील पिकांना फायदा, मात्र गहू, हरभरा, उन्हाळी कांदा या पिकांना काहीसा फटका. हिंगोली शहरालगत असलेल्या बळसोंडीमधील वसाहतीला जरांगे पाटलांचं नाव. फटाक्यांची आतषबाजी करत एक मराठा लाख मराठा म्हणत जरांगे पाटील फलकाचं नामकरण. नांदेडच्या हिप्परगा माळ गावामध्ये मराठा आंदोलनासाठी मुंबईला गेलेल्या मराठा आंदोलकांचा गावात सत्कार. मनोज जरांगेंच्या नेतृत्वात गेलेल्या मराठा आंदोलकांची गावभर विजयी रॅली. भंडाराच्या रेल्वे मैदानावर ग्रंथोत्सवाचं आयोजन. आज शहरातून भव्य ग्रंथदिंडी निघणार. भंडारा महासंस्कृती महोत्सवामध्ये जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकरांनी गायलं देशभक्तीपर गीत. गीत गायनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. 12 तास विद्युत पुरवठा सुरू करण्याच्या मागणीसाठी गोंदियामध्ये शेतकऱ्यांचं उपोषण. राष्ट्रवादीचे मिथुन मेश्राम यांचाही उपोषणामध्ये सहभाग. महापालिकेच्या कारवाईविरोधात परभणीमध्ये लिंगायत समाज आक्रमक. लिंगायत समाजानं मेळाव्यासंदर्भात लावलेले पोस्टर पालिकेनं काढल्यानं रास्ता रोको करत घोषणाबाजी. वर्ध्यामध्ये मुलांची सोनोग्राफी करायची असल्याचं सांगत डॉक्टरकडून 3 लाखाला गंडा. ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. भंडाराच्या देवाळामधील नीरज गावामध्ये पांदन रस्त्याच्या कामासाठी कंत्राटदाराकडून अवैध खोदकाम. शेतकऱ्यांना अडचण झाल्यानं कंत्राटदारावर कारवाईची मागणी. धुळे जिल्ह्यामध्ये भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या उपस्थितीमध्ये महिलांचा स्नेह मेळावा संपन्न. मेळाव्याच्या माध्यमातून महिलांबाबत केंद्राच्या आणि राज्याच्या योजनांची माहिती देण्याचं काम. बुलडाणा जिल्ह्यामधल्या मेहकरमध्ये जिल्हास्तरीय कृषी महोत्सव. पशुप्रदर्शन पाहण्यासाठी उसळली शेतकऱ्यांची गर्दी. यावेळेला खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार संजय रायमुलकर यांनी बैलगाडा चालवून जिंकली शेतकऱ्यांची मनं. बुलडाण्यामधल्या मेहकरमधील कृषी प्रदर्शनामध्ये युवराज नावाचा 2 वर्षांचा रेडा वेधतोय सर्वांचं लक्ष. 900 किलोच्या युवराजचा रोजचा खर्च 1000च्या वर. छत्रपती संभाजीनगरच्या लायगावमध्ये शेतकऱ्यांच्या सहभागातून आणि पहाट अॅग्रो प्रोड्युसिंग कंपनी अंतर्गत ऑइल मिलची स्थापना. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या हस्ते ऑइल मिलचं उद्घाटन. जळगावमध्ये 36 वर्षांची परंपरा असलेल्या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण महोत्सवाचं आयोजन. गावातील प्रमुख मार्गांवरून पार पडला भव्य शोभायात्रा दिंडी सोहळा. हिंगोलीमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे गव्हाच्या पिकाला बहर. गहू पिकाला सध्या पोषक वातावरण निर्माण झाल्यानं गहू उत्पादक शेतकरी समाधानी.